आपल्याला बनवायचा आहे कढी भात. तर त्यासाठी मी आता 2 वाट्या घेणार आहे तांदूळ. हे बघा, कुकरला मी भात लावत नसते. त्यातले संपूर्ण स्टार्च काढून हा भात कोणीही खाल्ला तरी सगळ्यांसाठी उत्तम आहे. तर 2 वाट्या मी घेतलेला आहे तांदूळ. स्वच्छ धुवायचा आहे आणि ह्याच पातेल्यामध्ये मी शिजायला ठेवणार आहे. हा भात मी हे तांदूळ आता धुवून घेते. तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहे. तांदळामध्ये मी पाणी किती घातलं ते मी इथे तुम्हाला दाखवणार आहे. हे बघा, ह्या वाटीने मी 2 वाट्या तांदूळ घेतलेले आहे. छोटीशी वाटी आहे आणि पाणी तुम्ही बघा, पूर्ण तांदळापासून तर 2 इंच एवढं पाणी आहे. एवढं मोकळं पाणी आपल्याला इथे घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये घालायचं आहे मीठ. आणि आता हे तांदूळ आपल्याला कितपत शिजवायचे आहे, त्यातलं पाणी केव्हा काढायचं आहे ते मी इथे दाखवणार आहे. तर आता एकीकडे आपण भात करायला ठेवला आणि एकीकडे आपल्याला आता कढीचं साहित्य काढायचं आहे. भात आपण ठेवलेला आहे करायला. तर आता कढी बनवायची आहे. घरचं ताजं ताक हे आहे. तर हे बघा, वरती अगदी मी भरपूर सारे हे काढलेलं होतं तरी सुद्धा हे लोणी बघा, अजून फ्रीजमध्ये एवढं सारं लोणी हे आलेलं आहे याच्यावरती. तर आता मला काय करायचं आहे, ताक आपण वापरायच्या आधी आपल्याला विरजनासाठी पाहिजे असतात. आता मी त्यातल्या त्यात वरचं संपूर्ण हे परत याच्यामध्ये घालते आणि थोडंसं ताक मला याच्यात काढायचं आहे पातेल्यामध्ये, कारण आपल्याला दुसरं साय त्याच्यामध्ये जमा करायचे असते. त्यातल्या त्यात हे बघा, होईल तेवढं आपलं लोणीच आहे हे. आणि कढीमध्ये पण ते चांगलंच लागणार आहे. हे बघा, एकदम मस्त आंबट, ते जास्तही आंबट नाहीये. तर हे उन्हाळा आहे, फार जास्त काही टाकत नाही मी, थोडंसं टाकलं तरी चालतं. पण मी खूप दिवस ठेवत नाहीये, पटकनच आपलं हे तयार होतं म्हणून थोडंसं जास्त मी इथे हे घेतलेलं आहे, ताक घेतलेलं आहे. दुसरा चमचा घेते आणि ह्याच्यामध्ये मला आधीच्या दिवसाची म्हणजे 1 दिवस आधीची साय इथे काढून घ्यायची आहे. मी आज आणलेलं दूध छान तापवून आणि ते फ्रीजमध्ये गार करून ठेवत असते, बाहेर थंड करून, आणि त्याची साय दुसऱ्या दिवशी काढत असते. हे डेअरीतलं दूध नाहीये, रेग्युलर आपल्या दूधवाले काकांकडून घेतो ते दूध आहे. तरी सुद्धा 1 लिटर दूध माझं रोजचं आहे. तर महिन्याचं 1 किलो बरोबर तूप माझं निघतं इथे, दाणेदार आणि मस्त घरचं तूप. आणि ताक सुद्धा इथे खायला भेटते. तर ह्या पद्धतीने मी साय साचत असते, थोडी थोडी असलेली सुद्धा मी संपूर्ण साय ही काढून घेतलेली आहे. आणि आता इथे संपूर्ण ताकाचा वापर करायचा आहे का कमी करायचा आहे, तर ते ताक आपलं आंबट किती कसं त्याच्यावर आपण ठरवणार आहे. तर थोडंसं ताक काढून याच्यामध्ये साय ही काढलेली आहे. आता आपल्याला किती ताक घ्यायचंय ते बघूया. तर इकडे आपला भात मस्त उकळतोय आणि इथे बघा, मी कढीचं साहित्य काढून घेतलेलं आहे. 4-5 मी घेतलेल्या आहेत हिरवी मिरची, 4-5 घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंचापेक्षा कमी आलं आहे, थोडेसे स्लाइस करून मी घेतलेले ओलं खोबरं, एवढंसं असं, एवढा तुकडा होता असा, थोडीशी कोथिंबीर आणि अर्धा टीस्पून जिरे घेतलेलं आहे. याचं बारीक वाटण करायचं आहे. फिक्की कढी मला करायची आहे. यामध्ये मिरचीच्या शिवाय मी बाकी घेतलेलं आहे लसूण, थोडंसं खोबरं, थोडीशी कोथिंबीर, जिरं, थोडासा आल्याचा तुकडा इथे घेतलेला आहे. तर आता हे छोटंसं वाटण वाटायचं कसं हा प्रश्न पडतो. छोटं भांडं असेल तरी सुद्धा हे खडखड आवाज देतं आणि बारीक असं वाटलं जात नाही. तर यासाठी आयडिया मी इथे तुम्हाला दाखवणार आहे. तर ह्या मधल्या साईजच्या भांड्यामध्ये मी हे करते. हे बघा, सगळ्यात पहिले तर तिखट नंतर करणार आहे मी. हे आदूची कढी आहे, तिला कढी आवडते. याच्यात मी सगळं साहित्य घातलेलं आहे. ह्याच्यामध्ये मी घालणार आहे बेसन पीठ, जेवढी तिची कढी करायची आहे तेवढंही, अगदी टीस्पून म्हणाल तर छोटे 2 टीस्पून मी इथे बेसन पीठ घातलेलं आहे. आणि ह्याच्यामध्येच घालणार आहे मी थोडंसं ताक आणि हे घेणार आहे फिरून. कमी असेल वाटण तरी सुद्धा हे छान तयार होतं. आणि आता हे घेणार आहे फिरून. फिरून घेतल्यानंतर ह्याचं टेक्स्चर कसं येतं ते मी इथे तुम्हाला दाखवणार आहेच. त्या पद्धतीने आपल्याला हे बारीक झालेलं आहे. हे एक आपल्या पातेल्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचंय. थोडंसं पाणी घालून मी हे मिसळून घेते. पण आपल्याला आता याच्यामध्ये दुसरं वाटण टाकायचंय. तर ते आपण फिक्कं वाटण काढून घेतलेलं आहे. याच्यामध्ये आता मी हे आपल्याला जे मिरची वगैरे टाकून वाटायचं आहे ते मी इथे घेतलेलं आहे. ताक,
पाण्याच्या ऐवजी मी ताकच वापरलं. ताक घालून आपण फिरून घेतलेले. आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे बेसन पीठ. इथं आपल्याला तर जेवढ्या प्रमाणामध्ये कढी बनवायची आहे तेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला हे बेसन पीठ घालायचं आहे. परत एकदा हे फिरून घ्यायचं. चला तर भात पण होतोय आपला. आणि बघा ह्या पद्धतीचे हे झालेलं आहे. याच्यामध्ये आता मी पातेल्यात काढण्यापेक्षा याच्यातच मी ताक किती घालायचंय ते बघणार आहे. ताकाची चव मी आधी घेतलेली आहे. ताक फार आंबट नाहीये म्हणून मी थोडंसं जास्त घेते. हे बघा असं मिक्स मी ह्याच्यातच केलेलं आहे. अगदीच दुसरे भांडे भरू नये म्हणून थोडं ताक मी शिल्लक ठेवलेलं आहे. तर आता आपण भात बघूया. तर इथे मी तुम्हाला जवळून दाखवते. आपण किती सारं पाणी टाकलेलं होतं. 2च वाटीचा भात आहे. आणि हे बघा एकदम असं फुलून आलेलं आहे. अजून आपण थोडा वेळ हा ठेवणार आहे. तुम्हाला जवळून मी इथे दाखवते. मुद्दाम मी हे होलवाला चमचा घेतलेला आहे. तुम्हाला तांदूळ कसा झालेला आहे तो दिसणार आहे. हे बघा अजून असे थोडा लाईन आहेत. अगदी थोडा वेळ आपण ठेवणार आहोत आणि नंतर यातलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर इथे मी घेतलेलं आहे एक पातेलं आणि ह्या पातेल्यामध्ये मी इथे तुम्हाला या भाताचं पाणी काढून दाखवणार आहे. डिश मी एक झाकण घेतले. कपडा चांगला घ्यायचा आहे असं पकडायला पातेलं. त्याच्यातलं पाणी आपल्याला काढायचं आहे. तुम्हाला अशा पद्धतीने येत नसेल तर सरळ एखादी चाळणी घ्यायची. चाळणीवरती संपूर्ण भात टाकायचा. पण ती लेंदी प्रोसेस आहे. हे मला असं काही सोपं आहे. ते फार अवघड नाही. मोठा कपडा घ्यायचा असं टेकून द्यायचं. बघा संपूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे. संपूर्ण पाणी आपलं निघालेलं आहे. इथे मी तुम्हाला आता हा तांदूळ कसा मोकळा झालेला आहे इथे दाखवते. आता ह्याला आपल्याला गॅसवरती कमी गॅसवरती 3 मिनिट 2 ते 3 मिनिट आपल्याला हे झाकण जसं तसं ठेवून आणि गॅसवर ठेवायचं. गॅसवरती मी हे पातेलं ठेवते. हे बघा थोड्या वेळाने 3 मिनिटानंतर आपण झाकण उघडून बघूया. भात एकदम छान फुलून आलेला असतो. तर आता आपल्याला एकीकडे द्यायची आहे फोडणी. इथे बघा मी जवळून दाखवते. एकदम मस्त कढी उकळलेली आहे. फक्त ती फुटण्याच्या आधी आपल्याला गॅस बंद करायचा आहे. कढी छान उकळलेली आहे. इथे आपण मोठं पातेलं घेतलेलं आहे. भात आपला झाला इथे मी दाखवणार आहेच. 2 टीस्पून तेल घातलेलं आहे. कढीला फार तेलाची गरज नाही. मोकळा आपला भात हा तयार होतो. बघा गॅस मी इथं बंद करते. भात आपला तयार झालेला आहे. त्याच्यावरती झाकण गरम झालेलं आहे. राई मी घातलेली आहे. कढीपत्ता जरूर घाला. माझ्याकडे आता अवेलेबल नाही म्हणून मी घालत नाही. कढीला कढीपत्ता टाका. जिरं घातले थोडंसं घालते. हिंग थोडीशी घालायची आहे. हळद राई आपली चांगली तडतडलेली आहे. जिरे पण खमंग झालेले यामध्ये घालायचं आहे. वाटण आणि एकत्र आपण पीठ आणि ताक मिक्स केलेलं
कढीला आपल्या हळूहळू उकळी येते. एकीकडे आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे भोपळा. तर भोपळा मंडळी आपल्याला कापून आणि उकडून घ्यायचा आहे, नंतरच आपल्याला कढीमध्ये घालायचा आहे. तर तुम्ही आधी भोपळा उकडून ठेवा किंवा कढी बनवा आणि एकीकडे भोपळा उकडून आणि त्याच्यामध्ये खायच्या वेळेला घाला किंवा अगोदर घातलात तरी सुद्धा चालणार आहे. एकीकडे बघा आपली हळूहळू कढी उकळते आणि एकीकडे दुधी भोपळा बघा पाण्यामध्ये मी उकडत ठेवलेला आहे. तर पाणी खूप कमी घातलेलं आहे. दुधी हा भरपूर आहे, म्हणजे थोडंसं मी आदूच्या याच्यात पण टाकणार आहे. मात्र ह्याच्यामध्ये उकडताना थोडंसं आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे. मीठ असं घालायचं आहे की कढीचं आणि ह्याचं मीठ जास्त नाही झालं पाहिजे, त्याप्रमाणेच आपल्याला इथे मीठ घालायचं आहे. आणि थोडंसं आपल्याला त्या मिठाच्या पाण्यामध्ये ते दुधी भोपळा आपला उकळून घ्यायचा आहे. याचं कारण असं आहे की तो चवीला चांगला लागतो. आणि खूप गाळ आपल्याला करायचा नाही. एकदम गाळ भोपळा कढीमध्ये चांगला लागत नाही. हार्डली अगदी 5 ते 7 मिनिटं आपल्याला फक्त हा पाण्यामध्ये उकळून घ्यायचा आहे. थोडंसं पाणी त्यातलं आटलं की आपल्याला त्या पाण्यासकटच आपल्याला दुधी भोपळ्याचा हा वापर करायचा आहे. पाणी फेकून द्यायचं नाही, म्हणून थोडंसं मीठ घालायचं आहे, चिमटीभर अगदी. इकडे आपली कढी पण हळूहळू उकळते. थोडंसं भोपळा मी आधी घालणार आहे आधीच्या कढीमध्ये. राहिलेला हा भोपळा घालणार आहे त्या कढीमध्ये. जेवढं चमच्यात पाणी येते तेवढं मी घेते. संपूर्ण पाणी आपल्याला तेवढाच टाकायचं आहे. आपल्या कढीला खालीवर करून बघायचं आहे. खूप पातळ होत असेल हे राहिलेलं गोडभर पाणी आपण नाही घातलं तरी सुद्धा चालेल, पण म्हणूनच पहिलं पाणी खूप कमी घालायचंय. बघा अगदी थोडंसं आहे तरी सुद्धा इथे आपली कढी बरोबर झालेली आहे. एवढ्या पाण्याने आपल्या कढीला काहीही पातळ होणार नाही, म्हणून याप्रमाणे आपल्याला दुधी भोपळ्यामध्ये शिजताना पाणी खूप जास्त घालायचं नाही. अजून थोडंसं आपल्याला ते कढीमध्ये शिजून घ्यायचंय, म्हणजे त्याला चव चांगली येते. इथे आपली कढी तयार झालेली आहे, फिक्की आणि तिखट सुद्धा. तर मंडळी आजचा हा कढी भाताचा बेत तुम्हाला कसा वाटला, आजची रेसिपी कशी वाटली कमेंट जरूर करा. परत भेटूया असंच एका छानशा रेसिपीवर. तोपर्यंत बाय बाय.